नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुनपासून. सायली अर्जुनला समजावत असते की किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबीय तन्वीच्या बाबतीत खूप हळवे आहेत. त्यामुळे कोणताही ठोस पुरावा मिळण्यापूर्वी आपण लगेचच सगळ्यांना हे सांगायला नको की तीच तन्वी आहे. त्यावर अर्जुन तिला म्हणतो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण तुझं मन जे सांगतं ते नेहमी खरं ठरतं. इतक्यात दोघांची नजर देवीकडे जाते आणि देवीच्या गळ्यातील घंटा आपोआप वाजते. हे पाहून सायलीच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. तिला वाटतं की देवी तिच्या पाठीशी उभी आहे. अर्जुन हसत म्हणतो, शेवटी अर्जुन आणि तन्वी पुन्हा एकत्र आलेच. दोघेही आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. त्या क्षणी त्यांना त्यांच्या लहानपणीच्या आठवणी डोळ्यांसमोर तरळून जातात. अर्जुन सायलीला आश्वासन देतो, नेहमीप्रमाणे यावेळीही मी तुझ्यासोबत आहे. आपण दोघं मिळून तूच तन्वी आहेस हे सिद्ध करू. तेवढ्यात कुसुमचा फोन येतो. अर्जुन तिला सांगतो की सायली पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याच्यासोबतच आहे. सायली म्हणते, कुसुमताई माझी किती काळजी करत असेल ना. अर्जुन म्हणतो, फक्त कुसुमताईच नाही, घरातले सगळेच काळजीत आहेत. त्यात तू कोणालाही न सांगता निघून आलीस. यानंतर अर्जुन ठरवतो की घरच्यांना फोन करून सायली सापडल्याची माहिती द्यावी. देवीचं दर्शन घेऊन दोघेही तिथून निघतात. मात्र मंदिराबाहेर एक धक्कादायक गोष्ट घडत असते. महिपतचा एक माणूस अर्जुनच्या कारजवळ काहीतरी संशयास्पद करत असतो. अर्जुन सायलीला सावकाश चालायला सांगतो आणि तो माणूस कारच्या दुसऱ्या बाजूला जाऊन लपतो. त्यानंतर सायली आणि अर्जुन तिथून निघून जातात. दुसरीकडे प्रिया जेलमधून सचिनला फोन करते. सचिन तिला स्पष्टपणे सांगतो, सारखं मला फोन करू नकोस. हे कॉल रेकॉर्ड होतात. माझा नंबर समजला तर मी अडचणीत येईल. प्रिया त्याला विचारते, माझ्या प्रेग्नन्सीची बातमी तू अजून त्यांच्यापर्यंत पोहोचवलीस की नाही. सचिन तिला समजावतो की हे काम इतकं सोपं नाही. तो सांगतो की ही बातमी अस्मितापर्यंत पोहोचली की ती नक्कीच घरात सगळ्यांना सांगेल. मात्र प्रियाला त्याचं बोलणं अजिबात पटत नाही. त्यावर सचिन तिला पुन्हा सावध करतो की काम झाल्यावर तो स्वतः तिला भेटायला येईल, पण वारंवार फोन करू नये. इकडे सायली आणि अर्जुन घरी पोचतात. सायलीला पाहताच घरातील सगळ्यांच्या जीवात जीव येतो. सायली धावत येते आणि कल्पनाला मिठी मारते. तेवढ्यात प्रतिमाही तिची विचारपूस करते. सायली प्रतिमालाही मिठी मारते. ते कोणाच्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही आणि सुमनलाही जाऊन मिठी मारते. सुमनलाही सायलीची काळजी वाटत असते. सुमन विचारते, सायली, तू कोणालाही न सांगता अशी कुठे निघून गेली होतीस? तुला काही त्रास होत होता का? तेवढ्यात अर्जुन परिस्थिती सावरतो आणि सांगतो की प्रेग्नन्सीमध्ये मूड स्विंग्स होतात, त्यामुळे ती मंदिरात गेली होती. अश्विनलाही हे थोडं विचित्र वाटतं. तो सायलीला प्रश्न विचारू लागतो, पण अर्जुन त्याला थांबवत म्हणतो की आता सायलीला आरामाची गरज आहे. प्रतिमाही त्याचं समर्थन करते आणि अर्जुनला सायलीला वर घेऊन जाण्यास सांगते. सगळेजण आपल्या कामाला लागतात. मात्र कल्पना आणि प्रतिमा दोघीही सायलीबद्दल चिंतित असतात. प्रतिमा म्हणते की अशा अवस्थेत तिच्यावर जास्त प्रश्नांचा भडीमार करणं चुकीचं ठरेल, त्यामुळे हा विषय सध्या टाळलेलाच बरा. दुसरीकडे महिपतला भेटण्यासाठी एक तरुणी येते. ती सांगते की तिची 10 एकर जमीन ती महिपतच्या नावावर करणार आहे, जेणेकरून तिथे आश्रम सुरू करता येईल. महिपत सुरुवातीला नकार देतो, पण ती मुलगी भक्तांच्या हितासाठी हे करत असल्याचं सांगते आणि त्याला कागदांवर सही करायला सांगते. महिपत सही करणार इतक्यात सचिन तिथे येतो आणि त्याच्या हातातील कागद हिसकावून घेतो. तो म्हणतो, अनोळखी मुलगी कागदावर सही करायला सांगते आणि तुम्ही लगेच सही करताय. आधी हे तरी बघा की ती तिची जमीन तुमच्या नावावर करते आहे की तुमचीच प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेते आहे. मुलगी घाबरते. मात्र सचिन कागद तपासतो आणि ते पाहून अक्षरशः थक्क होतो. करोडो रुपयांची जमीन महिपतच्या नावावर होत असल्याचं त्याला दिसतं. यानंतर महिपत त्या कागदांवर सही करतो. इकडे खोलीत बसलेल्या सायली आणि अर्जुनला त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सतावत असतात. अर्जुन भावुक होऊन म्हणतो, माझा अजूनही विश्वास बसत नाही की तूच तन्वी आहेस. जिची सगळे इतकी वर्ष वाट पाहत होते ती आज माझ्यासमोर बसली आहे. सायली म्हणते, मला सगळे प्रसंग स्पष्ट दिसत आहेत, पण काहीच आठवत नाही. त्यामुळे मी स्वतःवर कसा विश्वास ठेवू? अर्जुन तिला समजावतो की घरच्यांना कोणत्याही पुराव्याची गरज नाही, पण सायलीच्या मनातील भीती अजूनही कायम असते. ती म्हणते, जर हा माझा गैरसमज निघाला तर मग सगळ्यांच्या भावनांशी खेळ झाल्यासारखं होईल. अर्जुन तिचं म्हणणं मान्य करतो आणि ठोस पुरावे शोधण्याचा निर्णय घेतो. तेवढ्यात सायलीला प्रियाने दाखवलेल्या DNA रिपोर्टची आठवण येते. अर्जुन सांगतो की एखाद्याची ओळख 100% सिद्ध करण्यासाठी DNA टेस्ट हाच सर्वात मोठा पुरावा असतो. सायली सुचवते की तिचा आणि प्रतिमा आत्याचा DNA तपासून घ्यावा. अर्जुनलाही ही कल्पना पटते, पण त्याला आणखी एक महत्त्वाचा पुरावा आता आठवतो. तो सांगतो की प्रियाने पूर्वी तन्वीच्या नावाने जो DNA सॅम्पल दिला होता तो अजूनही त्यांच्याकडे सुरक्षित आहे. आता त्या सॅम्पलची आणि सायलीच्या DNAची तुलना करता येणार होती.
जर दोन्ही सॅम्पल जुळले आणि प्रतिमा आत्यासोबतही डीएनए मॅच झाला तर सायली म्हणजेच तन्वी असल्याचा सर्वात मोठा पुरावा मिळणार होता. सायलीच्या डोळ्यांत आशेची एक नवी किरण दिसू लागते. ती म्हणते, जेव्हा माझ्या हातात ठोस पुरावा येईल तेव्हाच मी सगळ्यांसमोर उभी राहीन आणि सांगेन की मीच प्रतिमा आणि रविराज किल्लेदारांची मुलगी तन्वी आहे. मात्र याच क्षणी प्रतिमा सरबत घेऊन खोलीत येते. आणि आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, प्रतिमाने सायली आणि अर्जुनचं हे संपूर्ण संभाषण ऐकलं का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पुढील भागात, कारण आजचा भाग इथेच संपतो. मंडळी, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? सायली खरंच तन्वी आहे का? डीएनए टेस्टचं सत्य काय उघड करणार? आणि देवी अखेर सायलीच्या प्रश्नांची उत्तरं देणार का? तुमची मतं आणि अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले रहा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या आणि रोमांचक अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि पाहत रहा आपल्या आवडत्या मालिका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचा जबरदस्त ट्विस्ट चुकवायचा नसेल तर आमच्यासोबत राहणं अगदीच ठरलं तर मग